प्रयत्न करतात बस. तुम्ही पोरांना एक नेहमी विचारतो का अण्णासाहेब इतका सुंदर नाथ धर्म कुठून काढाला, कुठून म्हणजे अण्णासाहेब पोरं सांगतात ना गुरु अण्णासारखं नाथ भक्त मी अजून पाहिला नाही का. अण्णांच्या कपाळावर त्रिपुंड मडिरा दर्शन आणि अण्णांकडे नाथ पंथाचा वेगळा तेज आहे. आता मी तुम्हाला आले ना हे आमचं वाक्य असा आमदार मला मिळाला. मी जेव्हा माझ्या निरंजनी आखाड्याच्या सभेमध्ये जातो ना मी हक्काने सांगतो माझा आमदार एक नाथ भक्त आहे, माझा आमदार एक नाथ भक्त आहे. माझ्या गुरूंचा एक शब्द आहे, जसं मंदिर जुनं झालं ना तसं जीर्णोद्धार करायला कुठेतरी संत आणि विभूत येतात, तसं मनमन सराचा उद्धार करायला आले. आणि तुम्हाला स्वप्न हे आमचं काम आहे. आणि तुम्ही मनमाडच्या नांदगाव तालुक्यातील जनतेचा अभिमान आणि त्यांच्यावरच्या डोक्यावरचा मुकुट आहात. आणि तो आम्ही जपणार जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत आम्ही जपणार. हा माझा अभिमान आणि हा माझा आमदार इतका सुंदर नाथ भक्त आहे. आज माझा आमदार बाबांच्या धुण्याजवळ येऊन आरती घालतो ही भाग्यशाली गोष्ट. एक मनमाडचा एक नागपंथी योगी म्हणून आहे पण एक मनमाडचा नागरिक म्हणून खूप आहे का माझे आमदार एक प्रखर नाथ भक्त आहे. आणि खूप सुंदर वाटलं अण्णासाहेब जसं असं म्हणतात का नाथांच्या धुण्याजवळ सगळी वरदानं नाथांना मिळतात. कारण नाथपंथ देव हिंदू धर्माचे सगळी देव सामर्थ्यवान आहे, तर कुठल्याही देवाबद्दल वाद नाही, सगळे देव सामर्थ्यवान आहे. पण नाथपंथ हा अति सामर्थ्यवान आहे. गुरुबाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे का जसं ऋषी मुनींना देवाला प्रसन्न करायला तप करावं लागलं तसं नवनाथांना कुठल्याही देवाला प्रसन्न करायला खरंच तप करावं लागलं नाही. नाथांनी जर धुना मांडला आणि धुण्यामध्ये जर आहुती टाकलं आणि त्या देवाला जर ओम गजकर्णाय प्रत्यक्षाय नमः म्हटले तर देव समोर उभा येऊन राहत होता आणि नाथांना वरदान देत होता. ही ताकद नाथपंथाची आहे. म्हणून नवनाथ हे श्रेष्ठ आहे जगामध्ये. अरे जे शिवशंकराला नाही जमलं, जे वैष्णवांना नाही जमलं ते नवनाथांनी करून दाखवलं. म्हणून नाथ धर्म नवनाथ हे सामर्थ्यवान आहे. देव सगळे सामर्थ्यवान आहेत असतात पण नाथपंथ आणि नवनाथ महाराज हे अति सामर्थ्यवान आहे. अशा नाथांची शक्ती नाथांची काया आपल्याला नाथ भक्ती मिळाली आपलं भाग्य आहे. धर्मनाथ बीज मध्ये अण्णासाहेब हा दिवस म्हणजे काय लोक धर्मनाथ बीज आनंदाने साजरा करतात पण किंवा जर भवंत सांगतो का तुम्ही आम्ही सगळे नाथ भक्त झालो तो दिवस आहे बीज. गोरक्षनाथ बाबांनी असं ठरवलं होतं का नाथ हे सगळे आयुर्वेद संभव आहेत, कोणी स्त्रीच्या पोटेपासून नाहीये. नाथ तुमच्या आमसारखे विठ्ठलाचे पुतळे नाहीयेत. गोरक्षनाथ गौरी भस्मात जालिंदरनाथ बाबा गोवान यज्ञकुंडात काही भोजन मले ध्वज करणार काही गोपीचंद्र अडबंगीनाथ सगळ्या नाथांचा जन्म हा वेगळ्या वेगळ्या कारणाने आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी झाला आहे. पण नाथांनी ठरवलं का मानवाला सुद्धा उपदेश करायचा. माणूस प्राणी मानवाला नाथांना सगळं घातला की हे नाथ तुमच्या पंथामध्ये आम्हाला घ्या. आणि मानवाच्या विनंतीवर नाथांनी मानवास अनुग्रह देण्याचं ठरवलं. म्हणून पहिला माणूस रेवती राणीचा आणि मच्छिंद्रनाथांचा पुत्र त्याचं नाव होते धर्मनाथ. त्याला गोरक्षनाथांनी आज माघ तृतीया या दिवशी अनुमोदित करून नाथ पंथ तुमच्यासाठी सार्वजनिक केला. म्हणून हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. त्या गुरुवाला सांगतात का माणसाची की पात्रता नाही का नाथ पंथाची सेवा आहे. कारण नाथ पंथ आयु त्यांचा अहंकार देवांचा नाथांचा जन्म समोर देवांचा अहंकार खंडित करण्यासाठी झाला आहे. म्हणून असं म्हणतात मानव म्हणून जगी जन्माला असे देवाचा अंश दैत्याला लाज वाटे करी आहे सगळे ध्वंस. जेव्हा धर्म नाही सहमहिना या पापाचा भार नवा नारायण घेऊन आले नवनाथ अवतार. म्हणजे शिव शक्ती विष्णू जेव्हा ह्या देवांना अहंकार झाला या देवांचा अहंकार मोडण्यासाठी पश्चिमनाथ जालिंदरनाथ आणि गोरक्षनाथांचा अवतार झाला आणि नाथांनी या देवांच्या अहंकार मोडले. शैनी शिंगे बाणा कुंटा झोळे देश अलख जगा गुरु गोरक्ष दिनरात करू मैं आदेश दिनरात करू मैं आदेश दिनरात करू मैं आदेश. तो दिवस म्हणजे नाथपंथ, तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीज. जितके मी नाथपंथी आणि माणूस आहात तो हा दिवस आनंदाने साजरा करतात. यज्ञकुंडामध्ये नाथांच्या होत्यात आणि नाथांची वर आशीर्वाद प्राप्त करून घेतात. गोरक्षनाथांनी सांगितलंय जो धर्मनाथ बीज व्रत करेल धर्मनाथ बीजाला तुझे यज्ञ होती करेल मी त्याचा 6 वर्ष त्याच्या सोबत राहील. आणि जो सोबत गोरक्षनाथ असतात त्याला जगात महादेवाची बंधनच नाही का. महादेवात शंभूज्योती म्हणतात नाथांना. काय म्हणतात शंभूज्योती शिवावतारी गुरु गोरखनाथजी शिवस्व चैतन्य महापराक्रमी गुरु जालिंदरनाथजी. नाथांची शक्ती नाथांची प्रेम आपट आहे. माझ्या बाला एक गोष्ट नेहमी सांगतात अण्णासाहेब आम्ही जर भेटलो ना तुम्हाला जर भेटलं ना गुरु मला अण्णासाहेब असे लांबची युक्ती वाटतच नाही. मला असं वाटतं अण्णासाहेब माझेच काही का. मी मला असं सुंदर उत्तर दिलं. म्हटलं भाऊ ते लांबचे नाहीच आहे ते तुमचे गुरु भाऊ आहे.
आणि ते एक नाद भक्त आहे आणि तुम्ही एक नाद भक्त आहे, त्याच्यापेक्षा नाद तुमचं पलीकडलं काहीच नाही. तुम्ही एका आईचे वगैरे आहात. आणि मला सांगताना माझ्या गुरुबाबांना मी सगळ्या परंपरेला सांगतो का माझे आमदार साहेब एक नाद भक्त आहे आणि एक नाद बनते. हा माझा आणि माझ्या समुच्च परिवार नागपूर भक्त परिवाराचा गर्व आहे. आणि नानासाहेब आमचा पूर्ण नागपूर भक्त परिवार जोडे माझे अनुयायी आहेत, शिष्य परिवार आहेत, मला भाऊशी जोडलेले कृष्णदादा, बंडूदादा, अर्चनदादा, याच्यामुळे सगळा शिष्य परिवार हा सदैव तुमच्या सोबत आहे होता आणि सदैव राहील. ओम नमो आदेश आदेश. सर्व नाथभक्तांचे मी मनापूर्वक स्वागत करतो. माझ्या 8 पिढ्यांचा पुण्य मला मिळालेला आहे. माझ्या गुरु मनोरंजन याकडे साधू आहे. माझे गुरु 99 वर्ष जीवन आता समाधी घेतली माझ्या गुरूंनी. आणि माझे गुरु बाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे का जर तुम्ही कोणाला वरदान दिलं तर कोणी निष्फळ जाणार नाही. कारण माझ्या गुरु बाबांचा पहिला शिष्य आहे आणि वयाच्या 4थ्या वर्षी मी दीक्षित झालो होतो. 16 वर्ष मी तपसाधना केलेला व्यक्ती आहे. फक्त माझ्या गुरु बाबांनी मला काही गोष्ट सांगितली का जर कोणाला भरभर आशीर्वाद देशील ना तुझा आशीर्वाद कधीच खाली जाणार नाही. अण्णा साहेब मी तुम्हाला आशीर्वाद देतो का तुम्ही जेव्हा पण नाथ बांधाल आवाजात साक्षात कार्यनाथ बाबा जलंधर तुमच्या सोबत आहेत आणि आमचा पूर्ण नाथ भक्त परिवार सदैव तुमच्या सोबत आहे. आगे आगे गोरन जागे, आगे गोरन जागे, आगे गोरन जागे. सद्गुरु चैतन्य नाथ महाराज की जय. सद्गुरु चैतन्य नाथ महाराज की जय. सद्गुरु चैतन्य देवनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. नाथपंथ प्रचारक योगी गुरुराज महाराज की जय. सर्वांना अण्णासाहेब तुम्हाला सांगता म्हटणार आहे याच्यामध्ये जवळपास आता सगळी युवापोर आहे आणि सगळी निर्व्यसनी झाली. म्हणजे मी सुधरवणारे नाही सुधरवले, मी जे ना सुधारणारे होते ना अण्णासाहेब मी त्यांना घेऊन नाथपंथ पुढे गेलो आणि माझ्या लेकरांनी करून दाखवलं. इतके दृढ नाथपंथ झाले कोणी म्हणणार नाही. सगळे शिष्य आणि सगळं काय म्हणतं माहितीये का, म्हणजे मी 2-3 शिष्य दोन ऐकलं गुरु आमदार साहेब खूप मोठे नाथ भक्त आहे आणि मला तसं व्हायचंय. सगळं माहिती सांगतं. म्हटलं तू आमदार साहेबांनी इतका तर नाही होऊ शकत कर त्यांची भक्ती जुनी पण त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न कर. आगे 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 अण्णासाहेब घेता करा. फक्त 2 शब्द नाथ भक्ती पर बोला खूप बस नाही. श्री चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. गुरुदेव मी ह्या दरवर्षीच्या निमित्ताने मी महाराजांच्या चरणी, कृष्ण महाराजांच्या चरणी आणि नाथबाबांना एकच विनंती करेन की आमच्या मनमाडवर जे काही दुःख असेल ते सगळे नष्ट हो आणि या मनमाड शहरात या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुख शांती नांदू दे. आणि नवनाथ बाबाच्या चरणी दुसरी एक प्रार्थना करेल आणि तुम्हाला विनंती करेल. मी जे मनमाड शहराच्या बाबतीमध्ये स्वप्न बघितलंय मध्ये पाण्याचा असेल, स्विमिंग टँकचा असेल, रस्त्याचा असेल, MIDCचा असेल, गोरगरिबांना नोकऱ्या असतील, हे स्वप्न नवनाथ बाबाच्या कृपेने, नवनाथ बाबाच्या आशीर्वादाने ते पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने नवनाथ बाबांनी माझ्यामध्ये देऊ ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बाबा खर तर बोलायची इच्छा आहे परंतु ही वेळ आहे की नाही मला माहित नाही. परंतु तुमच्या आशीर्वादाने, कृष्ण महाराजांच्या आशीर्वादाने एक मोठे नवनाथ बाबाचे मंदिर व्हावा ही माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे. मी या नाथ भक्त परिवाराला आर्थिक काही बोलणार नाही परंतु माझ्याकडनं 20 लाख लागो, 25 लाख लागो, 50 लाख रुपये लागो. मी माझी स्वतःची ज्या दिवशी मी आमदार झालो त्या दिवशी माझी स्वतःची इच्छा होती की नवनाथ बाबाचं एक मोठं मंदिर या मनमाड शहरामध्ये असावं. आणि मला असं वाटतं की नाथांच्या आदेशानेच बाबा आपल्याकडे आलेत, कृष्ण महाराज. मला असं वाटतं ते माझ्या वैयक्तिक आहे. मी आईच्या पोटात असल्यापासून नाथांची पूजा करतो. माझे आजोबा पूजा करायचे, माझे वडील पूजा करायचे, मी पण पूजा करतो. तुम्हाला माहिती की नाही माहित नाही परंतु मी बोलणं उचित आहे का नाही माहित नाही परंतु रोज रात्री झोपताना पण मी नाथांना म्हणतो की मला ही रात्री सकाळ चांगली दाखव आणि उठलं की मी सांगतो की नवनाथ बाबा मला इतकी ताकद दे का मी गोरगरिबांची सेवा करेन. मी
सुद्धा आपल्याला विनंती करतो की नवनाथ बाबांचा मी फार मोठा भक्त आहे. मी सकाळी लिहिताना सुद्धा नाथकृपा लिहिल्याशिवाय माझ्या गाडीवर नाथकृपा, माझ्या सगळीकडे नाथकृपा. नाथांना त्यांची वैयक्तिक जाऊन पूजाच केली पाहिजे असं काही नाही, परंतु मी जे वैयक्तिक करतो, जितका तुम्हाला तुम्ही व्यापाराच्या गल्ल्यावर बसेल असेल, गाडीत प्रवास करत असाल, घरात असेल, टीव्ही बघत असेल, तर नाथांचं कमीत कमी 100 ते 200 वेळा नाव घ्या. नाथ तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. मी माझ्यावर घेतो, कारण इतक्या मोठ्या माणसाच्या विरोधात हे राजकीय नाहीये, परंतु पाडणं हे मला शक्य नव्हतं. ती कृपा फक्त नाथांची आहे. म्हणून मी म्हणतो की आदेश आपण खरं आहे की बाबांना, कृष्ण महाराजांना खरंच नाथ बाबांनी पाठवले आणि त्यांची आपण सगळे मिळून सेवा करू. आणि बाबा तुम्ही आम्हाला आदेश करा, आम्ही चांगलं सगळे मिळून, सगळे नाथभक्त मिळून एक मोठं नाथ मंदिर उभं करू नवनाथांचं आणि मोठी पूजा अर्चा करू, अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. माझ्याकडनं अनावधानाने काही बोललं गेलं असेल तर सगळ्या नाथभक्तांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कृष्ण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आदेश घ्यायचा आहे. सर्वजण उपस्थित झालात, धर्मनाथ बीजेच्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल सर्वांचे खूप 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 आभार. नाथकृपा भक्त परिवार सर्वांचे खूप 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 आभार. ओम नमो आदेश.